नमस्कार. आपण भगवंताचा ऐश्वर्य योग पाहतो आहोत. मागच्या 22व्या श्लोकामध्ये आपण भगवंतांनी आपल्याला जो शब्द दिलाय, योगक्षेमम वहाम्यहम, मी भक्ताचा योगक्षेम वाहतो. खूप मोठा आधार वाटतो नाही का आपल्याला, की भगवंत आपला योगक्षेम वाहतोय. आपण पाहिलं की योग याचा अर्थ आपल्याला जे अप्राप्त आहे ते भगवंत आपल्याला मिळवून देतो, आणि क्षेम याचा अर्थ जे आपल्याला मिळवून दिलेलं आहे ते राखतो पण भगवंत. अशी काळजी भगवंत घेतो. कोणाची घेतो? जो अनन्य भक्त आहे त्याची घेतो. 22व्या श्लोकामध्ये आपण त्या अनन्य भक्ताबद्दल बोललो की जो अन्य नाही, दुसरं काही नाहीच. भगवंतावर इतका दृढ विश्वास आहे की तो म्हणेल तसंच घडणार आहे, याच्यावरती ज्या भक्ताचा दृढ विश्वास असतो त्या भक्ताची काळजी भगवंत घेतो. आणि शब्द दिल्याप्रमाणे योगक्षेमम वहाम्यहम असं भगवंताने आपल्याला सांगितलंय. नारद भक्ती सूत्रामध्ये पण अशाच पद्धतीने अन्यम आश्रयाणाम त्याग, म्हणजे दुसरे सगळे जे की आधार वाटतील, आश्रय वाटतील, त्या सगळ्या गोष्टींचा त्याग. भगवंताखेरीज अन्य दुसरं काही नाही, त्याला अनन्यता म्हणतात. असा अनन्य भक्त आहे. भगवंताखेरीज काही नाही. आपलं असं होतं की आपला पैसा, आपली मुलं बाळं, माणसं, शेजारी पाजारी, या सगळ्यांवरती आपला नितांत विश्वास असतो. आणि मग ह्या सगळ्यावरती पण नंतर भगवंताने आपल्याला सांगितलं की माझ्यावर विश्वास टाका, सगळा योगक्षेम मी तुमचा पाहिन. तर अशा पद्धतीने एक अनन्य भक्तीचा विषय 22व्या श्लोकामध्ये आपण पाहिला. आणि खरंच आहे, त्या अनन्यता या शब्दाचा जर अर्थ लक्षात घेतला की परमेश्वराखेरीज दुसरं काही नाही. आता याचा अर्थ काय? तर आपलं जे स्वरूप आहे, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे त्याला ओळखायचं, त्या आत्म्याला ओळखायचं, त्या परमात्म्याला ओळखायचं. आणि तसं पाहायला गेलं तर तुमच्या आमच्या प्रत्येक जीवाच्या आतमध्ये असणारा तो परमात्मा आहे, तो एकच आहे. या दोन गोष्टी म्हणजे अनन्यता आहे. सगळ्यांच्यामध्ये ईश्वर आहे आणि तो ईश्वर एकच एक आहे. म्हणजे माझ्यातला जो ईश्वर आहे तो माझा योगक्षेम करतोय, बाकीच्यांच्या बदला असं काही मानायचं कारण नाही आहे. ईश्वर सगळ्यांमध्ये आहे आणि सगळ्यांच्या बदला ईश्वर सारखाच आहे असा विचार केला. आता एकदा जर आपण असा विचार केला की असं जर अनन्यता भक्ताच्या दृष्टीने ती महत्वाची आहे, तर अत्र तत्र सर्वत्र भगवंत आहेच. जिकडे तिकडे भगवंत आहेच. आपलं तसं नसतं ना. म्हणजे ठाण्यात पण आहे, मेलबर्नमध्ये पण आहे, घरात पण आहे, घळीत पण आहे. मग काही पंढरपूरला जायला, शेगावला जायला काही गरज आहे का? अयोध्येला जायची काही आवश्यकता आहे का? पण आम्हाला असं वाटतं की इथे नाही, अयोध्येतला राम भगवानाला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की इथे नाही, शेगावला जाऊन यायला पाहिजे. असं जे आम्हाला वाटतं ते आमची अनन्यता नसते. भगवंत आपल्याला सांगतो की सगळीकडे चराचरात मी भरलेला आहे, काही तुम्हाला कुठे जायची आवश्यकता नाही आहे. सर्व ठिकाणी, सर्व वस्तूंमध्ये, सर्व व्यक्तींमध्ये, चराचरामध्ये, सर्व काळी, सदा सर्वदा मी भरून राहिलेलो आहे, असं भगवंतांनी त्याचं ऐश्वर्य आपल्या समोर खरं मांडलं आहे. आत आहे, बाहेर आहे, जवळ आहे, दूर आहे, सगळीकडे मी भरलेला आहे, सगळीकडे व्यापून राहिलेला आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता अशी जर आपली दृष्टी झाली की सगळीकडे तो आहेच आहे, अशी अनन्य दृष्टी जर आपली झाली तर मग भक्ताला कशाचंच काही कमी पडणार नाही. आणि मग मुख्य म्हणजे त्याला कशाचं भय राहणार नाही. सगळ्यात जास्ती जे मृत्यूचं भय असतं आपल्याला, तेही भय त्याला राहणार नाही, कारण तो आत बाहेर सगळीकडे भरलेलाच आहे. हा देह जिवंत आहे म्हणून तो आहे आणि देह टाकल्यावर तो नाही असं पण काही नाही आहे. त्यामुळे सदा सर्वदा अत्र यत्र तत्र परत्र जिकडे तिकडे भगवंत आहेच आहे असं जर एकदा आपलं ठरलं तर मग विषयांचं, व्यक्तींचं, प्रसंगाचं असं काही आपल्याला विचार करायचं काही कारण नाही. आपोआपच आपल्याला या सगळ्या दृश्य जगाबद्दल वैराग्य वाटायला लागेल की या सगळ्या दृश्य जगामध्ये असणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या कशा आहेत तर नश्वर आहेत. आणि मग आपोआपच अंतर्मुख होऊन आपण एका अर्थानं एकाग्रतेनं आपल्या अंतःकरणात असलेल्या भगवंताचं चिंतन करू. या अनन्य भक्ताला सगळीकडे भगवंत दिसतो. आपल्याला तो सर्वत्र दिसला पाहिजे, आपल्याला तो दिसत नाही आणि म्हणून आपल्याला कुठे कुठे जावं लागतं. असो, पण आपण प्रयत्न करायचा आहे. हा अनन्य भक्त जो आहे, माम पर्युपासते असं म्हटलंय. हा अनन्य भक्त भगवंताची म्हणजे भगवंत म्हणतो परमात्म्याची तो उपासना करतो. म्हणजे तो सतत भगवंताशी जोडलेला असतो, तर भगवंताची तो उपासना करतो 24 तास. आता तो 24 तास काही मोठा मंदिरात जाऊन बसतोय का? तर तसं नाही. तर त्याची जी काही ज्याला आपण
अनुसंधान म्हणतो तसं नित्य त्याचं अनुसंधान असतं. नित्य तो भगवंताशी जोडलेला असतो. तो हाताली त्याची कामं करेल, कार्यालयीन कामं करेल, प्रापंचिक कामं करेल, इकडे जाईल तिकडे जाईल, अनेकांशी बोलेल, सगळे व्यवहार करेल, पण अनुसंधान मात्र त्याचं भगवंताशी असतं. कारण त्याला माहीत असतं की तेच फक्त शाश्वत आहे, बाकी सगळ्या गोष्टी अशाश्वत आहे. अशा अर्थाने त्या अनन्य भक्ताचं वर्णन आपण 22व्या श्लोकात पाहिलं. आज पुन्हा हे सगळं आपल्या समोर सुरुवात करण्याच्या मागचं कारण असं आहे की आज आपल्याला जे पाहायचं आहे ते सकाम जो भक्त आहे, ज्याची काहीतरी कामना आहे, त्याला भगवंताकडून काहीतरी हवं आहे, आणि असं कामना असणारा जो भक्त आहे त्याच्यात आणि या अनन्यतेमध्ये फरक आहे. आणि म्हणून याच्यात नेमकं काय आहे तर आज आपण पाहणार आहोत आत्ताच्या श्लोकामध्ये 23व्या की ज्याची इच्छा काहीतरी आहे, भगवंताकडून काहीतरी मिळावं असं ज्याला वाटतं आहे, ते भक्त सुद्धा त्या देवतेची पूजा करतात, आराधना करतात. त्यांच्याबद्दल भगवंत काय म्हणतोय ते 23व्या श्लोकामध्ये आपण आता पाहणार आहोत. येप्यन्य देवता भक्त्या यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम्. असा गीतेतला 23वा श्लोक आहे. ज्यांच्याजवळ पुस्तक आहे त्या चटकन पुस्तकात नजर टाकतील म्हणजे अर्थ कळेल. भगवंत कौन्तेयाला म्हणजे अर्जुनाला म्हणतोय, अरे कौन्तेया अपि श्रद्धया अन्विताः भक्ताः, म्हणजे श्रद्धेने युक्त असे जे भक्त. फार काळजीपूर्वक हा श्लोक आपण अभ्यासायचा आहे. कारण ना आपण सगळे म्हटलं तर थोडे असेच काहीतरी इच्छा असते हो आपली. आणि सकाम भक्ताचं भगवंत नेमकं काय करतो आणि मग आधीचा अनन्य भक्त आणि या सकाम भक्तात नेमका फरक काय आहे, मग आपल्याला सकाम भक्ताकडून अनन्य भक्तापर्यंत कसं पोचायचं आहे, अशा सगळ्याचं चिंतन, सगळ्याचा विचार आपल्याला या श्लोकांमधून करायचा आहे. म्हणून आधी सगळ्यात टॉप काय आहे तर ते जे की सतत अनुसंधान असणारा अनन्य भक्त आहे त्याचा योगक्षेम मी वाहतो असं भगवंतांनी सांगितलंय. ते आपण आता ऐकलंय. पण तरी देखील आम्ही सर्वसामान्य माणसं, आमची काहीतरी इच्छा असते, ती इच्छा आमची पुरी व्हावी अशी आम्ही भगवंताला साकडं घालतो. त्या भक्ताबद्दल भगवंताचं म्हणणं काय आहे ते आपल्याला ते सांगतायत. अर्जुना अपि श्रद्धया अन्विताः भक्ताः, म्हणजे श्रद्धेनं युक्त असे जे भक्त आहेत, अंतःकरणात भक्ती आहे त्यांच्या, ते काय करतात, अन्य देवता यजन्ते, म्हणजे अन्य देवतांची पूजा करतात. आता आधीच्या श्लोकामध्ये योगक्षेमम वहाम्यम सांगणारा तो जो परमात्मा आहे तो परमात्मा सांगतो आहे की ही मंडळी अन्य देवता यजन्ते, अन्य देवतांची पूजा करतात. याचा अर्थ आपण समजून घेऊया. आणि ते सुद्धा मामेव यजन्ते, खरं तर माझीच पूजा करतात, परमात्म्याचीच पूजा करतात. पण डायरेक्ट परमात्म्याची पूजा न करता आपली कामना पूर्ण करणारी जी देवता आहे त्या देवतेची पूजा करतात. त्यांच्या लक्षात येत नाही की आपण या देवतेची पूजा करतोय पण ती परमात्म्याचीच पूजा आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि मग ती जी पूजा आहे त्याला शब्द वापरला आहे तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त अविधिपूर्वकम. अविधिपूर्वकम म्हणजे ती अज्ञानपूर्वक पूजा होते. हा जो सकाम भक्त आहे त्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, भगवंताबद्दल अत्यंत प्रेम आहे, परंतु तो जी त्याची कामना पूर्ण करण्यासाठी भगवंताची जी काही भक्ती करतो ते भगवंत म्हणतो तो परमात्म्याची म्हणजे माझी भक्ती करत नाही, तो अन्य देवता इतर देवतांची भक्ती करतो की ज्या देवता त्याची कामना पूर्ण करतील याची त्याला खात्री वाटते, त्या देवतांची तो पूजा करतो. आणि त्या अशा प्रकारच्या कामना मनात ठेवून अशा देवतांची पूजा करणाऱ्या भक्ताची ती पूजा अविधिपूर्वकम, अज्ञानपूर्वक होते. आता हे आपण समजून घेऊया की ती अज्ञानपूर्वक का. पण देवतांची करतो म्हणजे त्या देवता कोणत्या आणि त्या देवतांना केलेली पूजाच परमात्म्याला जाऊन मिळते एवढं फक्त त्यांना लक्षात येत नाही. एवढाच तो फरक आहे अनन्य भक्तामध्ये आणि या काम असणाऱ्या काही वासना काही कामना असणाऱ्या भक्तांमध्ये. ते आपण समजून घेऊया. आता हा कामना असणारा भक्त आहे. आता भगवंतांनी सांगितलं तसं की त्या परमेश्वराचा भक्त आहे ना, खरोखर अंतःकरणात भगवंताबद्दल प्रेम आहे. फक्त भगवंताबद्दल जसं प्रेम आहे तसं काहीतरी कामना, काहीतरी इच्छा पण त्याची आहे. म्हणजे भगवंत हा एकमेवा द्वितीय आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे, निराकार आहे वगैरे वगैरे जे त्याचं आहे त्या परमेश्वराला सोडून तो काही अन्य देवतांचं पूजन करतोय आणि काही मिळावं यासाठी हे सगळी उपासना ही पूजा आहे. म्हणजे जसं असतं ना की
सत्ताधारी जी मंडळी असतात, काही मंत्री वगैरे मंडळी असतात, त्यांच्यापुढे सगळी मंडळी नमतात, कारण त्यांच्याकडून आपल्याला काही हवं असतं, त्यांच्याकडून काही सँक्शन करून घ्यायच्या असतात गोष्टी, त्या एकदा झाल्या की आपण आपल्या कामाला मोकळे. तर यासाठी म्हणून त्यांच्याकडे त्या अधिकाऱ्याला काही दक्षिणा द्यावी लागते, त्या अधिकाऱ्यांकडून पोचावं लागतं. तसं म्हणे यांचं असतं की त्यांची कामना पूर्ण करण्यासाठी ते त्या देवतांपर्यंत जातात, डायरेक्ट परमात्म्यापर्यंत ते पोचत नाही. तो जो एकमेव अद्वितीय अव्यय निराकार निर्गुण असा जो परमात्म्याचं वर्णन सारखं होत आहे, त्या परमात्म्यापर्यंत ते जात नाही. मग ते काय करतात, तर निर्णय आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहेत, किंवा शक्तीची उपासना करणार म्हणजे हनुमंत आहे, गणपती आहे, कालीमाता आहे, किंवा लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, निरनिराळ्या ज्या देवता आहेत, अनेक देवता आपल्याकडे आहेत. या सगळ्या देवतांचे काही विशिष्ट अधिकार पण आहेत, आणि त्या जी काही आपली कामना असेल ती कामना कोणत्या देवतेकडून पूर्ण करून घ्यायची. यासाठी पैसा हवा असेल तर लक्ष्मीची पूजा करायची, शक्ती हवी असेल तर कालीची पूजा करायची, बुद्धी हवी असेल तर सरस्वतीची पूजा करायची. अशा त्या देवतांच्या पूजा ह्या हे जे कामना असणारे, इच्छा असणारे जे भक्त आहेत, ते भक्त आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी त्या देवतांची उपासना करतात. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे तर ती कुठून मिळेल, तर त्या देवतेकडे जायला पाहिजे. जसं असतं ना की आपल्या लहानपणापासून आपल्यावरती एक संस्कार आहे की आपण दसऱ्याच्या दिवशी शाळेत मुलाला घालण्यापूर्वी लगेच दसऱ्याच्या दिवशी पाटीपूजन करायचं. लहान घरातल्या मुलाला पाठीची पूजा करायची, का तर त्याला सरस्वतीने आपल्याला बुद्धी द्यावी, विद्या द्यावी. मग मूल जसं मोठं होतं तसं वह्यांची पूजा, पुस्तकांची पूजा, आता लॅपटॉपची पूजा, किंवा आपण जो काही व्यवसाय करतो असो, एखादा समजा फोटोग्राफर असेल तर तो कॅमेऱ्याची पूजा करेल. अशा निरनिराळ्या त्याच्या मागचा भाव हाच आहे की ती जी काही बुद्धीची देवता असणारी आहे ती मातीनं माझ्यावर प्रसन्न व्हावं. विद्या देवी नमितो तुझला, देना आम्हा विद्या तू, अशी प्रार्थना त्याच्या मागे असते. म्हणजे कळत नकळत आपल्या लक्षात आहे की जे आपल्याला हवं आहे आणि जे जिथून मिळणार आहे तिथली उपासना करायची, तिथं फळ प्राप्त करून घ्यायचं. कर्माचं फळ लगेच प्राप्त होतं. आपण प्रार्थना केली त्या देवतेची की देवता प्रसन्न होते. गीतेमध्येच आपल्याला सांगताय, क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. क्षिप्रम अगदी लगेच आपण जर कर्म केलं योग्य पद्धतीने तर क्षिप्रम ताबडतोब त्याचं फळ आपल्याला मिळतं. जे फळ हवं आहे ते मिळतं. नीटपणानं, प्रामाणिकपणानं, अगदी पराकाष्ठा करून प्रयत्न केले असतील तर त्या कर्माचं चांगलं फळ आपल्याला मिळतं, असं भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं पण आहे. पण काय आहे, ज्ञानाचं तसं नाही. ते फळ त्या कर्माचं ताबडतोब मिळतं हे गोष्ट खरी आहे. पण ज्या ज्ञानाचा आपण विचार करतोय ते सगळ्यात श्रेष्ठ आहे, ते मात्र असं क्षिप्रम म्हणजे ताबडतोब नाही मिळत. ज्ञान मिळवायचं असेल ना तर बहुनाम जन्मनाम म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. पुष्कळ जन्म घ्यावे लागतात तेव्हा त्या ज्ञानाची प्राप्ती होते. अनेक जन्म घेतल्याशिवाय हे आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. त्यामुळे ज्या आत्मज्ञानाबद्दल आपण विचार करतोय ते आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर बहुनाम जन्म, ते पुष्कळ जन्म घ्यावे लागते. बाकी ठीक आहे, आपण एखादी कामना धरावी आणि त्या देवतेची उपासना करावी, त्या कर्माचं फळ आपल्याला नक्की मिळेल. पण ज्ञानाची, आत्मज्ञानाचा आपण विचार करतोय तर ते मात्र आपल्याला लगेच मिळणार नाही. असं आहे की आम्ही सामान्य मंडळी आपल्याला जर झटपट लागतं सगळं, वर्षोनिवर्ष जन्म आपल्याला हे काही करणं शक्य नसतं. त्यामुळे आपल्याला कर्म केलं की त्याचं फळ आपल्याला हवं असतं. जे काही मला हवं आहे त्याच्यासाठी लागणारा पटकन सांगा काय ते, असा आपला विचार असतो. त्यामुळे संसारी आम्ही मंडळी झटपट सगळं करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो आणि तीच उपासना आपण करतो. आता त्यामुळे त्या ज्या देवता आहेत सकाम भक्तांनी पूजा करायची किंवा उपासना करायची आणि त्या देवीला प्रसन्न करून घ्यायचं. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की सगळी काही यज्ञ तप किंवा जी काही तुम्ही उपासना करा त्याचा सगळा भोक्ता जो काही ना तो मीच आहे. तुम्ही त्या देवतांची उपासना कराल पण ते येतं सगळं माझ्यापर्यंतच. असं काही नाही आहे की त्या देवतेची उपासना करायची. हां, त्या देवतेला काही अधिकार दिलेले आहेत त्यामुळे त्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला काय द्यायचं ते देईल, परंतु ती जी काही तुम्ही उपासना करता ती माझीच उपासना आहे असं भगवंत सांगतात. पण हे सकाम भक्त जी आहेत मंडळी त्यांच्या काही गोष्ट लक्षात येत नाही.
ईश्वराची पूजा न करता या अशा अन्य देवतांची, म्हणजे या आपली इच्छा पूर्ण जी कुठली देवता करेल त्यांची ते पूजा करतात. आणि त्याला भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलं आहे की ते अज्ञान, अविधीपूर्वक अज्ञानाचं असतं. आता याचा अर्थ अविधीपूर्वक किंवा अज्ञानाचं असतं म्हणजे त्यांना माहिती नसतं असं मानायचं की कारण नाही. आधीच सांगितलं भगवंतांनी की यांच्या अंतःकरणात श्रद्धा असते. मग श्रद्धा आहे, उपासना करता आहे, पूजेविषयी सगळी त्यांना माहिती आहे, ते न जाणता करतात अशातला काही भाग नाही आहे. अगदी त्यांना विधिवत पूजेची पद्धती माहिती आहे. म्हणजे गणपतीला लाल फूल लागतं, चतुर्थीला उपास करावा, अथर्वशीर्ष म्हणावं, एकादशीला गीता म्हणावी, असं सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कुठल्या वारी, कुठल्या दिवशी, कुठल्या तिथीला काय करायचं हे सगळं या भक्तमंडळींना माहिती असतं. तशी त्यांची श्रद्धा असते. अगदी आपल्याला अहमहमिकेने सांगतात, मी काही माझा मंगळवार चुकत नाही, मी जातेच गणपतीला, काही होऊन नाही असं म्हटलं जातं. कारण तशी निष्ठा, तशी श्रद्धा, तशी शरीराला सवय या भक्तमंडळीने लावून घेतलेली असते. त्यामुळे हे अविधीपूर्वक आहे, म्हणजे माहिती नाही आहे अशातला खरा काही भाग नाही आहे. अगदी व्यवस्थित जाणीवपूर्वक हे सगळं विधिवत सगळं करतात. आणि मग असं सगळं करत असल्यामुळे म्हणजे अगदी घरोघरी असतं की नवरात्र आहे की सप्तशतीचा पाठ व्हावा, सोमवारी आहे, श्रावणातला सोमवार आहे, मग रुद्राचा अभिषेक व्हावा, अशा किती तरी गोष्टी ही मंडळी करत असतात. त्यामुळे यांना ते माहिती नसतं असं काही नाही. पण भगवंत आपल्या सांग की त्या देवतेला ह्या परमात्म्याने काय केलंय, त्यांची सत्ता, त्यांची शक्ती, त्यांची स्फूर्ती दिली आहे. आणि खरं तर सगळं परमात्माच आहे, भगवंतच सगळीकडे आहे, सगळा परमात्म्याचाच कारभार चालू आहे. हे सगळं माहिती असलं तरी सुद्धा हे श्रद्धाळू भक्त जे आहेत ना ते मात्र हे लक्षात घेत नाहीत. आणि खरं सर्वदेव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छति असं तोंडाने म्हणतात. कुठल्याही देवाला नमस्कार करा तरी तो परमात्म्यालाच पोचणार आहे असं म्हटलं तरी सुद्धा सोमवारी शंकराला जावं, मंगळवारी देवीला जावं, गुरुवारी दत्ताला जावं असं करतात. खरं तर कुठल्याही देवाला केव्हाही नमस्कार केला तरी तो परमात्म्यालाच पोचणार. उपनिषदांमध्ये एक कथा सांगतात, कथेने आपला मुद्दा जरा चटकन पक्का होतो. उपनिषदातली कथा असल्यामुळे तिथे देव आणि दानव शब्द वापरलाय. पण मला नेहमी असं वाटतं की या कथेमधले देव म्हणजे आपण सज्जन म्हणायचं आणि दानव म्हणजे दुष्ट लोक म्हणायचं. तर एकदा असं झालं की देव आणि दानव यांच्यामध्ये लढाई झाली आणि देव जिंकले, म्हणजे सज्जन माणसं जिंकली. फार कमी वेळा असं घडतं पण सज्जन जिंकले. आणि मग स्वाभाविकच सज्जनांनी म्हणजे देवानी आपला विजय झालेला आहे तर विजयोत्सव साजरा करायचं ठरवलं. आणि मग सगळे सज्जन मंडळी एकत्र आलेत, आपल्या विजयाचा उत्सव साजरा करतात. आणि अहमहमिकेनी प्रत्येक सांगतोय की हा जो विजय मिळवला ना त्याच्यामध्ये मी कारणीभूत आहे, मी असं केलंय असं सांगतात. आता परमात्मा पाहतो आहे, परमात्मा म्हणतो की हे सगळी सज्जन माणसं आहेत आणि अहंकाराने माझ्यामुळे विजय मिळाला असं सगळे म्हणतायत. तर असं ईश्वराला कसं चालेल, आपल्या भक्तांनी असं अहंकाराने वर्णन केलेलं भगवंताला चालणार नाही. म्हणून भगवंतानी काय केलं, यक्षाचं रूप घेतलं आणि तो जो की विजयोत्सव चाललेला होता त्या विजयोत्सवाच्या ठिकाणी यक्ष रूपामध्ये प्रत्यक्ष परमात्मा त्या ठिकाणी आले विजयोत्सवात सामील व्हायला. खरं तर न बोलवणारं इथे कोणीतरी आलाय म्हटल्यावर या सगळ्या देव मंडळींना म्हणजे सज्जन मंडळींना ते तितकंसं काय आवडलं नाही की हे कोण बरं आलं. आता यक्ष रूपात आलेला परमात्मा आहे त्यामुळे कळलं तर नव्हतंच. आणि म्हणून सूर्यदेव त्या यक्षाला सामोरं गेले. पहिलं सामोरं जातात त्यांनी काही विचारायचं, अग्निदेव सामोरं गेले आणि त्यांनी काही विचारणार की आपण कोण, आपला काय हेतू आहे, इथे कसे काय आलात वगैरे वगैरे. त्याला विचारण्याचं काही जागाच दिली नाही. आधीच ते म्हणाले की आपण कोण असं त्यांनी अग्निदेवालाच विचारलं. आणि नुसतं एवढं विचारलं नाही तर आपण काय करता, म्हणजे आपण कोण आहात आणि असं आपलं काय विशेष कर्तृत्व आहे असं ते विचार काय करू शकता. अग्निदेवाला खरं तर रागच आला की आधी हा तर न बोलवता आलेला कोणीतरी आणि पुन्हा आम्हालाच विचारतो की आपण काय केलं, माझ्यामुळे तर एवढा मोठा विजय मिळाला वगैरे वगैरे. पण असं म्हटलं अग्निदेवाने उत्तर दिलं की तू कोण आहेस आणि तू हे कोण मला विचारणार. असं खरं मी तर ह्या जगामधली कुठलीही वस्तू एका क्षणात राख करून टाकतो इतकं हे आहे. आता या आपलं स्वतःचं सांगण्याच्या ह्याच्यामध्ये
यक्ष कोण आहे, तो कशाला आलाय वगैरे वगैरे पेक्षा स्वतःच सांगितलं आणि अगदी देवानी वर्णन करून घेतलं की बा तू कोण आहे सगळी सांग, मी कोण आहे तर मी एका क्षणात राग करून टाकू शकतो कुठल्याही गोष्टीची. तेव्हा मग यक्षाच्या हातामध्ये एक साधी काडी होती, गवताची काडी, वाळलेल्या गवताची काडी, त्याच्यावर बारीकसा दवबिंदू सुद्धा दिसत होता. आणि तेव्हा तो यक्ष म्हणाला, अरे वा, मग चांगली गोष्ट आहे, ही काडी जाळून दाखवा ना. आता आणखीनच त्या अग्निदेवतेला राग आला की एकतर मी वाटेल त्या गोष्टीची राग करू शकतो क्षणार्धात आणि या एवढीशी गवताची काडी त्यांनी माझ्यासमोर ठेवली आहे आणि ह्या काडीला काय लावता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी थोडीशी आपली शक्ती लावून ती काडी सहज आपण जाळू शकू असा व्यक्त केला आपला राग खरं म्हणजे. पण लक्षात असं आलं की ती गवताची काडी जळत नाही आहे. मग अग्निदेव जरा सावध झाले की हा काय प्रकार, तो वरती असा तो दवबिंदू जसा तसाच राहिला. एवढं सगळं चालू असेपर्यंत तिथे वायुदेव आले. वायुदेवाला असं आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार चाललाय, साधी दिसणारी ही एवढीशी काडी आणि अग्नीला जाळता का येत नाहीये. मग वायुदेवानी म्हटलं की मी तिला उडवून लावू शकतो. वायुदेवानी आपली सगळी शक्ती लावली पण ती काडी जमिनीवर हलली सुद्धा नाही. आता मात्र लक्षात आलं या मंडळींच्या की हे काहीतरी वेगळं आहे. आपल्या लक्षात येईल की सगळे देव म्हणजे सगळे सज्जन आपली शक्ती इथे चालत नाही म्हटल्यावर या यक्षाला शरण गेले. आणि मग यक्ष झालेल्या परमात्म्याने देवांना दर्शन दिलं आणि सांगितलं की तुमच्या शक्तीचा अभिमान धरू नका. अगदी अग्नीजवळ राग करण्याची शक्ती आहे, वायूजवळ सगळ्याला उडवून लावण्याची शक्ती आहे, तुमच्या प्रत्येकाजवळ जी काही शक्ती आहे ती मीच तुम्हाला दिलेली आहे, हे विसरू नका. तुमच्याजवळ असायची शक्ती आहे ती सगळ्यांच्या कल्याणासाठी वापरायची आहे असं परमात्म्याने मोठ्या सगळ्यांना सांगितला. आपल्यापुरता विचार केला तर उपनिषदाची ही कथा आपल्याला काय सांगते तर सर्वदेव नमस्कार हा केशव प्रतिगच्छति, हे कळण्यासाठी की आपण ज्या त्या देवतेला जे काही नमस्कार करतो चांगली गोष्ट आहे, ती काही चुकीची नाहीये. पण आपल्या लक्षात असं आलं पाहिजे की त्या त्या देवतेला केलेला नमस्कार, त्या त्या देवतेची उपासना ही परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचते. आता ज्याच्या अंतःकरणात काहीतरी इच्छा आहे, काहीतरी कामना आहे, ती पूर्ण व्हावी यासाठी त्या देवतांची उपासना आहे. आता वास्तविक आपल्याला कळलं की सगळं की एकच आहे. या देवतांची जरी किती उपासना केली, पूजा केली, काय उपास केले किंवा त्यांना खुश करण्यासाठी, आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळं काही केलं तरी ते सगळं परमात्म्यापर्यंतच जायचं असतं. परमात्म्याचेच हे मधले म्हटलं तर परमात्म्यानेच पाठवलेली ही सगळी मंडळी आहे असं सगळं कळलं. तरी सुद्धा आम्ही मात्र काय करतो तर या त्या देवतांचा मधला जो टप्पा आहे तिथेच आम्ही रमतो, आम्ही त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. शंकराचार्यांनी यासाठी एक पंचायतनाची पूजा सुरू केली. शंकराच्या लक्षात आलं की मनुष्य स्वभाव आहे, त्यामुळे त्या त्या देवतांची पूजा करावी असं मंडळींना वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून त्यांनी असं केलं की तुमची जी काही देवता असेल त्या देवतेला मध्ये स्थान द्या आणि बाकीच्या 4 देवता मग पंचायतन असं त्यांनी तयार केलं आणि बाकीच्या 4 देवता बाजूला ठेवा. म्हणजे समजा आपण गणपतीचे उपासक असलो तर गणपती मध्यावर ठेवायचा आणि मग विष्णू, देवी, शंकर आणि सूर्य हे 4 बाजूला 4 देवता ठेवायच्या. जर कोणी आपलं उपास्य दैवत असेल, समजा देवी असेल तर देवी मध्ये ठेवायची, बाकी अन्य 4 बाजूला ठेवायचं. असा एक भाव ठेवून या पंचायतनाची पूजा करावी. जसं आपल्या घराघरातून असतं, आपल्याकडे अन्नपूर्णा असते, गणपती असतो, आपला बाळकृष्ण असतो आणि मग शिवाय आपला जो काही विशेष आपला श्रद्धा असेल अशा प्रकारची कोणाच्या गुरुच्या पादुका असतील, कोणाचं संत एखाद्या संतावरती असेल, विश्वास असेल त्या संतांचा असेल, असं याला पंचायतन म्हणायचं. या सगळ्याची पूजा मध्यावरती आपला विशेष देव. आणि हेतू हाच आहे की या सगळ्या देवतांचं पूजन करताना त्या परमात्म्याची पूजा केली जावी. अन्य देवांची याच्यामध्ये उपेक्षा नाही आहे, अन्य देव काही कमी प्रतीचे आहेत असं मानायचं काहीच कारण नाही आहे किंवा आपलीच देवता श्रेष्ठ आहे असं पण काही मानायचं कारण नाही आहे. याच्यातून असं आहे ना की बऱ्याचदा काय होतं की आपला संप्रदाय आपलाच मोठा असा एक विषय होतो. तर संप्रदाय आहे की मोठी महत्वाची गोष्ट नाही, सगळंच जर परमात्म्याला जाऊन मिळणार आहे तर हे आपल्याला लक्षात येण्यासाठी अशा प्रकारचं आचार्यांनी पंचायतनाची पूजा आपल्याला केली. अलीकडे आपल्या असं लक्षात येतं, कधी कधी असं वाटतं की ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी एवढं मोठं गीतेवरचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत आणण्यासाठी जे काही केलं
तसं पाहायला गेलं तर त्या तुलनेमध्ये अगदी अलीकडे गोंदवलं असेल, शिर्डी असेल, शेगाव असेल, अशी जी सगळी तीर्थस्थानं आहेत, आत्ता या घडीला जर आपण केवळ गर्दी हा विचार केला तर आळंदीच्या तुलनेत या सगळ्या ठिकाणी खूप गर्दी आहे. आता असं केवळ गर्दीचा विचार करून जर ठरवलं तर असं थोडंच काही म्हणता येईल की ज्ञानेश्वरांची हे कमी आणि बाकी या सगळ्या देवांची, असं काही नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साधू दिसती वेगळ आले परी ते स्वरूपी मिळाले. सगळं जे की आहे ते परमात्म्याचंच आहे आणि त्यामुळे काळ वेगळा असला तरी देखील सांगणं जे आहे ते सगळ्यांचं एकच आहे. सगळे जगाच्या कल्याणासाठीच अवतार घेऊन आलेले आहेत असं सगळं असल्यामुळे त्यांनी अवतार घेऊन ते आले, आपापलं काम इथे केलं, अवतार कार्य संपवून परत गेले. ही भावना अंतःकरणात ठेवून कुठल्याही तीर्थस्थानी आपण गेलो तरी काही बिघडत नाहीये, पण भावना ही यावी. माझाच संप्रदाय मोठा किंवा मी म्हणते तोच संत खरा आणि बाकीचे खोटे असं मानायचं काय, कारण मुळात सारं एकच आहे. हा विचार या कामना मनात ठेवून देवतांची उपासना करणाऱ्यांच्या निमित्तानं तुम्हा आम्हाला भगवंतांनी सांगितलं की हे जाणून करा की हे आपण जे काही करतोय ते परमात्म्यासाठी, त्या मुख्य भगवंतासाठीच आहे. प्रत्येकाच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंतासाठीच ते आहे, बाकी काही नाही. मुळात सगळं एकच एक आहे. आपण अथर्वशीर्ष म्हणतो, त्या अथर्वशीर्षात म्हणता का सर्वम जगदिदं तत्तो जायते, सर्वम जगदिदं त्वत्तस्तिष्ठते, सर्वम जगदिदं त्वयि लयमेषते. हे सर्व जगत काय आहे? हे सर्व जगत तुझ्यापासून उत्पन्न झालंय. हे सर्व जगत तुझ्यामुळेच टिकून आहे आणि हे सगळं जगत तुझ्याच ठिकाणी लय पावणार आहे, असं सगळं आपण म्हणत आलो. म्हणजे एकाच या परमात्म्याच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी होतात. अगदी महिंद्र स्तोत्र म्हणतो त्याच्यात असे तवैश्वर्यम यत्तत् जगद उदय रक्षा प्रलयकृत. जगाचं उदय, रक्षा आणि प्रलय हे सगळं जे की आहे, उत्पत्ती स्थिती संहार, हे सगळं म्हणजे काय आहे तर तुझाच महिमा आहे असं सगळ्यांमध्ये आपण म्हणतोच की. तर असं जर आहे तर मग याच देवतेची उपासना, हीच देवता श्रेष्ठ असं खरं मानायचं काही कारण नाहीये. सगळी जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे या सगळ्या म्हणजे त्यांच्यामध्ये भेद करण्याचं काही कारण नाही. तर सबका मालिक एक असं खरं म्हणजे असलं पाहिजे. मग गणपती, विष्णू, शंकर, देवी, सूर्य, दत्त, मारुती, काय निरनिराळी नावं घ्या, पण तो एकाच परमात्म्याच्या सगळ्या गोष्टी आहेत असं लक्षात घ्यायचं. एकदा एका राजाने म्हणे लहान मुलांच्या खेळण्यांचं एक प्रदर्शन केलं. त्याच्या मनात आलं की आपल्या राज्यातल्या सगळ्या मुलांना चांगलं भरपूर काहीतरी खेळायला साहित्य मिळावं म्हणून एक छानपैकी प्रदर्शन भरलं आणि मुलांना सैरपणानं त्या प्रदर्शनामध्ये खेळायला मुभा दिली. आणि राजा सुद्धा या मुलांचं कौतुक बघायला वेश पालटून, आपण राजा म्हटलं की मुलं जरा थोडी बिचकते ना, म्हणून वेश पालटून राजा पण या मुलांचा आनंद बघायला त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आलेला होता. खूप मुलं प्रत्येक ठिकाणी येत होती, खेळणी पाहत होती, हाताळत होती, खेळत होती, सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. तेवढ्यामध्ये राजाचं एका मुलाकडे लक्ष गेलं. हा मुलगा प्रत्येक त्या खेळण्याच्या जवळ जात होता पण हात लावत नव्हता, खेळायला घेत नव्हता, मनापासून नुसतं डोळ्यांनी बघत होता, इकडे पाहत होता, तिकडे पाहत होता, सगळी खेळणी पाहत होता, पण स्वतः खेळणं हातात घेऊन खेळत मात्र नव्हता. राजाला आश्चर्य वाटलं की सगळी मुलं येत आहेत आणि मनसोक्त आपापला आवडीचा खेळ घेत आहेत, खेळतायत, पुन्हा ठेवतायत, दुसरा घेत आहेत. हा मुलगा नुसताच का बघतोय? बराच वेळ झाला आणि राजाला काय राहवलं नाही, म्हणून राजा त्या मुलाजवळ गेला आणि म्हणाला, बाळ, तुला कुठलंच खेळणं नकोय का? तू कुठल्याच खेळण्याशी खेळत नाहीयेस? तर तो मुलगा हसला, मनापासून हसला आणि म्हणाला, हो, मला खेळणी खूप आवडली, अगदी छान खेळणी आहे तिथली, पण मला असं वाटतंय की मुलांसाठी या खेळण्याचं प्रदर्शन मांडणारा किती थोर असेल. म्हणजे ही कल्पना, मुलांचे असं खेळ जोडणं, त्याला मला शोधायचं आहे. मला खेळणी तर आवडलीच आहे, चांगलीच आहे, पण ही अशा प्रकारची खेळणी मुलांसाठी अशी एकाच जागी उपलब्ध करून द्यावी असं ज्याला वाटलं तो किती थोर आहे असं तो मुलगा म्हणाला. आता हेच लक्षात घ्यायचं आहे की असं असायला हवं. हे सगळं जे जग आहे ना ते आपल्याला खेळायला दिलेलं आहे. मग हे जग ज्यानी कुणी आपल्याला खेळायला दिलंय तो कसा असेल हे नको का आपण पाहिला? तर तो जो आहे त्याला शोधणं,
त्याला समजून तो सर्व देवांचा देव आहे. समर्थांचा याच्यात आहे सर्व देवांचा वरिष्ठ वारी दासाचे अरिष्ट. असा सगळ्या देवांचा जो वरिष्ठ आहे त्या परमात्म्याला शोधलं पाहिजे. आपली आपली काहीतरी इच्छा आहे ती पुरी करणारी ती देवता आहे आणि तेवढ्याच पुरतं त्या देवतेची उपासना करायची तर करायची, परंतु परमात्मा जो आहे त्याला मात्र लक्षात घ्यायचं. देवाला जो आहे वो एक राम आहे ही श्रद्धा अंतःकरणामध्ये निर्माण करायची. म्हणजे मग काय होईल, यामुळे ना माणूस निर्भय होतो. त्या देवतेची उपासना करायची, ती कामना पूर्ण झाली पुन्हा दुसरी कामना, पुन्हा ती कामना पूर्ण करणाऱ्या देवतेची उपासना, हे न संपणार आहे. त्याऐवजी त्या परमात्म्याला ओळखलं की माणूस निर्भय बनून जातो, की आता त्याला काही मागायचंच राहत नाही, कसली चिंताच राहत नाही. चिंता नाही, भीती नाही, कुठली इच्छा नाही, कामना वासना काही नाही, कुणाबद्दल राग नाही, कुणाशी स्पर्धा नाही, असं सगळं, किंवा काही अगदी नकारात्मक विचार सुद्धा नाही. निर्भयताच आहे. कुठल्याच गोष्टीबद्दल असं आता काय होईल असा प्रश्न नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जिवंतपणीच मुक्तीचा आनंद तो घेतो. अशा प्रकारचा अनुभव मिळण्यासाठी भगवंत सांगताय की त्या परमात्म्याचा विचार करा. या कामना मनात ठेवून देवतेची उपासना आहे काही पुरेसं नाही. खरं आहे, कुठल्याही देवतेची पूजा करायची तर ती परमात्म्याची पूजा आहे असं लक्षात घेऊन केली, हे जाणून केलं तर मग निरनिराळ्या धर्मांमधले निरनिराळ्या पंथांमधले जे वाद आहेत ना ते होणारच आहे. जर का एकाच परमात्म्याची पूजा असं जर मनाशी पक्का निर्णय घेतला तर हे जे वाद होतात आपल्याकडे संप्रदायामध्ये, माझाच संप्रदाय श्रेष्ठ असं जे ते सगळे मतभेद, ते सगळे झगडे, ती सगळी भांडणं संपून जाते. एकदा नुसतं त्या भगवंताला असं व्यापक रूपानं जाणून घेतलं पाहिजे. चराचरामध्ये सगळीकडे तो भरलेला आहे हे एकदा कळलं, मग त्याला नावं वेगळी द्या. अग्नी, चंद्र, सूर्य. आपल्याकडे तर आपली संस्कृती अशी आहे की आम्ही नदीला पण माता म्हणतो, गंगा माता. आम्ही पर्वताची पण पूजा करतो, आम्ही सूर्याची पूजा करतो, आम्ही चंद्राला पण मामा म्हणतो. त्यामुळे आमच्या दृष्टीनं, आमच्या संस्कृतीनं आम्हाला सगळ्या या गोष्टी ईश्वरापर्यंत पोहोचवण्यासाठीच दिलेल्या आहेत. पण या सगळ्यांचा जो मूळ आहे परमात्मा, त्या परमात्म्याला शोधून काढलं पाहिजे. भगवंताने कृष्णाने सुद्धा गोकुळवासियांना इंद्राची पूजा नाही, गोवर्धनाची पूजा करायला सांगितली. त्याच्या मागचं कारण तेच होतं की या सगळ्या निसर्गामध्ये अशा त्या परमात्मा सगळ्यामध्ये आहे. त्या परमात्म्याची पूजा करायची म्हणजे काय करायचं, तर अशा सगळ्या एखाद्या कामना मनात ठेवून एखाद्याच देवतेची पूजा करून मग आपल्याला माहिती आहे की मग ते मिळालेलं पुण्य जे आहे ते पुण्य घेऊन स्वर्गात जायचं. ते पुण्य संपलं की परत यायचं. मग जन्म, मृत्यू, पाप, पुण्य, सुख, दुःख सगळी चक्र चालूच. इथे मात्र परमात्म्यापर्यंत पोचायचं आहे म्हणजे काही करावंच लागणार नाही. त्या परमात्म्याला जाणायला भगवंत आपल्याला सांगतात. म्हणजे कुठल्याही दैवताची पूजा करा, विठ्ठल भक्त असू दे, रामभक्त असू दे, शैव असू दे, वैष्णव असू दे, वारकरी, धारकरी, समर्थ, संप्रदायी, कोणी असू दे, सगळ्याचं जे काही आहे ते आणि परमात्म्याला जाणणं. तो जी काही पूजा करतोय ती परमात्म्याची पूजा करतोय. आणि संत हे जाणतात, तुम्हा आम्हाला हे समजून देत आहेत भगवंत संतांना हे कळतं. आता तसं पाहायला गेलं तर संत मीराबाई कृष्णाची भक्त, पण रामरतन धन पायो रे असं म्हणते, कारण तिला राम आणि कृष्णामध्ये फरक नाही हे पक्क माहिती आहे. त्यामुळे तिने असा विचार करत रामरतन धन पायो रे म्हणते. आहे कृष्ण भक्त म्हणजे तिच्या दृष्टीला राम आणि कृष्ण हे एकाच परमात्म्याची रूप आहे असं जमलं पाहिजे. समर्थ जेव्हा विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले त्यांना रामच दिसला तिथे, कारण सगळीकडे राम दैवत आहे ना, सगळीकडे रामच आहे. इथे उभा का श्रीरामा मनमोहन वेघश्यामा, काय केले चाप बाण करकटेवरी ठेवणं, असं समर्थाने विचारलंच की विठ्ठलाला. कारण सगळीकडे एकच एक माझं दैवत आहे, सगळीकडे तोच परमात्मा भरलेला आहे असं त्याचा. आता या श्लोकातून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की सगळे लोक अगदी श्रद्धावान असतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम आहे, भक्ती आहे. पण भगवंत हा असा सर्व व्यापक आहे, एकच एक आहे अशी गोष्ट ते जाणत नाही. एवढाच फक्त फरक आहे. अंतःकरणात श्रद्धा आहे, भगवंताबद्दल प्रेम आहे, पण तरी देखील एकच एक भगवंत किंवा सर्व व्यापक असा भगवंत भरून राहिलेला आहे
हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना तुमचा देव माझा देव असा फरक वाटतो. आणि खरं तर असं आहे की मानवी जन्माचं उद्दिष्ट काय आहे असं जर विचारलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नरदेह मिळाल्याचं उद्दिष्ट असं आहे की त्या परमात्म्याशी ऐक्य साधणं, त्या परमात्म्याला ओळखणं, हे खरं आपलं उद्दिष्ट आहे. आणि ओळखलं की त्याच्यात विलीन होणं, परमात्म्यापर्यंत जाणं, हाच खरा हे आहे. पण तरी देखील व्यावहारिक भौतिक जगामध्ये वावरणाऱ्या तुम्हा आम्हाला जी काही कामना असते, इच्छा असते, आणि ती इच्छा धरून जी काही उपासना करणारी मंडळी असतात त्यांची इच्छा ती पूर्ण होते. त्यांनी उपासना केली आहे तर त्या उपासनेचं फळ त्यांना नक्कीच मिळतं आणि तशी ती देवता प्रसन्न होऊन त्याची इच्छा पूर्ण करते. पण आता म्हटलं तसं की असं पुण्य संपादन करायचं, देवाला प्रसन्न करून घ्यायचं, अगदी स्वर्गप्राप्तीसुद्धा करून घ्यायची, पण क्षीणे पुण्य मरते लोक विश्रांती. पण पुण्य संपलं की परत इथे यायचं आणि पुन्हा या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकायचं. म्हणून ते आपल्यास आहे की या सगळ्या सर्व कर्मांचा भोगता भगवंत म्हणतो की हे सगळं जे काही आहे ना हा मीच आहे, तुमच्या सगळ्या उपासनांचा भोगता मीच आहे. त्या परमात्म्याचं काय ते करा, बाकी कुठल्या कामांना ठेवून वगैरे करू नका. आणि पुढल्या श्लोकामध्ये त्यांनी पुन्हा आपल्याला सांगितलं, अहम ही सर्व यज्ञानां भोक्ताच प्रभुरेवच न तुमामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. श्लोकाचा अर्थ विचार घेतला तर कळेल आपल्याला की जी काही तुम्ही सगळी उपासना करा किंवा पूर्वीच्या काही यज्ञ संकल्पना होती त्यामुळे सर्व यज्ञानाम असं त्यांनी म्हटलंय की सगळ्या तुम्ही जे काही यज्ञ करताय, तुम्ही जे काही उपासना करताय, तुम्ही जे काही करताय त्या सगळ्याचा स्वामी मीच आहे. तुम्ही कुठल्याही देवाची म्हणून उपासना करा तो ती सगळी माझ्यापर्यंतच मिळते, मलाच मिळणार आहे. मी म्हणजे मला जे मिळालेलं आहे फक्त काय होत आहे तत्वतः तुम्हाला ही गोष्ट कळत नाहीये. मानते तत्वेन न अभिजानते. तुम्ही कुठल्याही देवाची उपासना केलात तरी ती मलाच येऊन मिळते हे तुम्ही तत्वतः जाणत नाही. म्हणून तुम्हाला मी हे सांगतो आहे. आणि मग होतं काय, आता हा चवंती ते म्हणजे म्हणून मग पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तुम्हाला जेव्हा हे कळेल की अरे हे सगळं परमात्म्यालाच जाऊन मिळणार आहे म्हणजे मग तुम्ही कुठल्याही प्रकारच्या कामनेत अडकणार नाही, कुठल्याही प्रकारच्या निरनिराळ्या देवतांच्या उपासना करण्यामध्ये अडकणार नाही किंवा तेवढं मिळालं की माझं काम झालं अशा प्रकारची भावना असणार नाही. भगवंत म्हणतात सगळी यज्ञ, सगळी कर्म, सगळ्या प्रकारच्या उपासना, सगळ्या प्रकारच्या पूजा यांचा भोगता मीच आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं करा, भोगता मीच आहे. त्या सगळ्या उपासना माझ्याच आहे आणि त्या सगळ्या देवदेवतांचा जो स्वामी आहे तो मीच आहे. त्या एकाच परमात्म्याला सगळ्या जाऊन मिळणार आहे. कुठल्याही देवताची उपासना केली तरी शेवटी एकाच देवाला जाऊन मिळणार आहे असं भगवंतांनी आपल्याला या श्लोकात सांगितलं. पण होतं असं की या सगळ्याचं खरं ज्ञान आम्हाला नसतं. लोकांचं ज्ञान काय आहे, झाकलं जात त्यांच्या ज्या कामना असतात ना त्या कामनांमुळे त्यांचं या प्रकारचं ज्ञान झाकलं जातं. कुणीतरी सांगतं की नाही हो तुम्हाला लेकीचं लग्न व्हायला हवंय ना, तुम्ही नाशिकला जा, त्या ठिकाणी ते अमकी पूजा करा म्हणजे मग ते बघा होईलच. किंवा आम्हाला ना असं वाटतं की लोक होतं कशाला राहायला पाहिजे, काही आमचं राहिलं असेल तर ते पण करून टाकू. अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी मध्ये येतात आणि त्या परमात्म्याला आम्ही विसरतो आणि अशा प्रकारच्या देवतांमध्ये अडकतो. त्या ज्ञान म्हणजे त्या सगळ्या अशा भौतिक कामनांचं आवरण या सगळ्यावरती पडदा पडतो जणू काही. आणि खरा देव कुठला आहे त्या देवाचं दर्शनच आम्हाला होत नाही. म्हणून परमात्म्याचं पूजन म्हणजे काय. मग आता प्रश्न नेमका असा वाटतो की म्हणजे मग हे करायचं नाही का. मग आम्ही दरवर्षी एकदा तरी सत्यनारायणची पूजा घालतो, आम्ही ती करायची की नाही. आमच्या दरवर्षी गणपती आम्ही घरात आणतो, आमच्याकडे नवरात्र असतं, तर हे सगळं करायचं की नाही. हो सगळं करायचं, पण मनाने असं ठरवायचं की एकाच परमात्म्याला हे सगळं जाणार आहे. असा जर विचार केला तर मग आपल्याला कळेल की निरनिराळ्या म्हणजे जसं रोजच्या जीवनामध्ये उदाहरणं देतात की आपल्याला आपण आपल्या देहाचा विचार केला तर निरनिराळी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय त्यांची कामं करतात, पण त्या एकाच सगळ्या देहाच्या संदर्भात ती असतात ना. तसं आहे की निरनिराळ्या गोष्टी आपण करतो पण त्या एकाच परमात्म्याच्या संदर्भात त्या असतात. मग
भगवंत असं म्हणतो की मीच हे सगळं निर्माण केलं आहे. त्यामुळे भगवंतानी निर्माण केलेल्या किंवा भगवंतानी काही शक्ती प्रदान केलेल्या ह्या ज्या देवता आहेत त्यांची भक्ती केली तर भगवंत म्हणतो ती माझीच उपासना आहे. तुम्ही करा उपासना. शनिवारी मारुतीला जा, सोमवारी शंकराला जा, हे सगळं मलाच येऊन मिळतं. तत्वतः तुम्ही हे जाणत नाही, एवढाच फक्त फरक आहे. हे तत्वतः तुम्ही जाणलं की मग तुम्हाला घर बसल्या सगळ्या गोष्टी सहज आनंद देणाऱ्या घडतील. आज आम्हाला कसं होतं की आम्हाला हे पण करावंसं वाटतं, हे पण करावंसं वाटतं, कारण ते झालं पाहिजे अशी एक उगाचच वृथा आमची असते. तर त्याच्याऐवजी त्यांनी आपल्या सांगितलं तत्वतः तुम्ही जाणलं की सगळीकडे भगवंत भरलेला आहे. जसं एखादा सीमेवरती लढणारा सैनिक आहे तर त्याला विचारायला की रोजच्या रोज अशी उपासना करता येणार नाहीये, पण देशसेवा हीच त्याची उपासना आहे. तर एकदा त्यांनी जाणलं की त्याच्या मनाला रुखरुख लागणार नाही की माझ्याकडून रोजची उपासनाच होत नाही, माझ्याकडून काही पूजाच होत नाही, काहीच रुखरुख लागणार नाही. देशसेवा हाच त्याचं देवसेवा आहे. अशा प्रकारचा विचार केला की मग आपल्याला त्याच्या उपासनेचं फळ भक्ताला मिळतं. आणि खरं तर वास्तविक ते फळ सुद्धा परमात्म्याकडूनच मिळतं. तिथे देवता फळ देते असं आपण म्हणतो, म्हणजे काय तर परमात्म्याकडेच ते उपासना जाते, परमात्मा त्याचं फळ देतो. हे फक्त जाणून घ्यावं असं ते सांगतात. आणि हे एकदा जाणलं की मग जे येणं जाणायला ते आपोआपच कमी होऊन जाईल. माऊली त्याच्यासाठी एक दृष्टांत देतात. माऊली म्हणा होतं काय माहिती का, तर म्हणाले गंगेचे उदक गंगे जैसे अर्पीचे देव पितरोद्देशे माझे मज देवी तैसे परी आनानी भावी. अर्घ्य देतात ना, तर काय करतात, गंगेचंच पाणी ओंजळीत घेतात आणि गंगेचंच पाणी ओंजळीच्या द्वारे देवांना किंवा पितरांना तर्पण करतात. गंगेलाच अर्पण करायचं, त्याचंच पाणी गंगेचंच पाणी गंगेलाच अर्पण करायचं. तसं भगवंत म्हणतो की तुम्ही माझंच मला अर्पण करता. हा जो सकाम भक्त उपासना करतो ना, नाही देवतांची करतो, तर म्हणतो हे असंच करता, हे माझंच मला अर्पण करता, माझंच मला देता, पण भक्त हे जाणत नाही. मग त्या प्रत्येक भक्ताला त्याच्या उपासनेमुळे कोणती कोणती गती प्राप्त होते ते पण लगेच पुढल्या श्लोकामध्ये सांगणार आहे. आता बघा, आपण आधी पाहिलं की अनन्य भक्त जो आहे त्याचा योगक्षेम भगवंत वाहतो. नंतरच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की असं जो सकाम भक्त आहे त्या सकाम भक्ताला भगवंत काय करतो की त्या देवतेच्या उपासनेप्रमाणे देतो. आता ते सांगितलं की हे लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही देवतेची उपासना केलं तरी ते मलाच येऊन मिळतं आणि ती देवता तुम्हाला जे काही देते ते मीच देतो. हे तत्वतः जाणलं की आपलं काम झालं. आता खरं तर या एवढ्या सगळ्या अभ्यासानंतर भगवंत सांगतोय की तरी देखील 4 प्रकारची म्हणजे कुठे कुठे जातात, कोणती उपासना केलं की कुठे जातं किंवा काय नेमकं केलं की काय प्राप्त होतं. त्या प्रत्येक भक्ताला त्याच्या उपासनेमुळे कुठली कुठली गती प्राप्त होते ते आपल्याला त्यांनी सांगितलंय. यांती देवव्रता देवान पितृन्याती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्याजिनोपिमा. 4 प्रकारची मंडळी सांगितली उपासना करणारी. देवव्रता हा देवान यांती म्हणजे काय की देवतांची पूजा करणारे आहेत. तर आपण पाहिलं काही कामना मनात ठेवून त्या देवतेची पूजा करतात. अशी देवतांची पूजा करणारी जी मंडळी आहे ती देवतांना प्राप्त होतात. आपण त्याचा सविस्तर विचार करू म्हणजे नेमकं काय होतं. देवतेची उपासना करणारी त्या देवतांना प्राप्त होतात. पितृव्रता हा पितृन्यांती, जे पितरांचं पूजन करतात ती मंडळी पितृलोकात जातात. भूतेजा हा भूतानी आणते, जी भूतांची पूजा करतात म्हणजे अघोरी विद्या ज्याला म्हणतो त्या अघोरी विद्येचे जे हे उद्योग करतात ते या भूत योनीमध्ये जन्म घेतात. आणि मध्याजी नाही मामपी आणते आणि भगवंताचं माझं म्हणजे भगवंताचं परमतत्वाचं त्या परमात्म्याचं पूजन करणारे जे आहे निर्गुण निराकार असणाऱ्या भगवंताला जाणणारे जे अनन्य भक्त आहेत ते मलाच प्राप्त होतात. असे 4 प्रकार भगवंतानी या श्लोकात सांगितले. 4 प्रकारचे उपासक सांगितले. आपण प्रत्येकाचा विचार करूया. आता 4 प्रकारचे उपासक त्यांच्या मृत्यूनंतरच्या 4 प्रकारच्या गती कुठे जाऊन मिळतात. तर ते 4 प्रकारचे उपासक त्यांच्या देह टाकल्यानंतर ते कुठे कुठे जाऊन मिळतात याचं वर्णन या श्लोकामध्ये केलंय. आता कसं आहे की आपले जसे विचार असतील तसं आपलं कर्म असतं.
आपलं कर्म जसं असतं तसं आपल्याला फळ मिळतं आणि जसं आपलं फळ असतं तसं आपली पुढची गती असते. हे तर अगदी नक्कीच आहे. आपल्या विचाराप्रमाणे आपण कर्म करतो. आपलं कर्म जसं असेल तसं आपल्याला फळ मिळतं. आपलं फळ आपली पुढली गती जी आहे ती देतं. आणि हा नियमच आहे. या नियमाप्रमाणे सगळं चाललेलं आहे. अगदी वेदांमध्ये पुराणांमध्ये अनेक देवदेवता आहेत. शिव, विष्णू, राम, शंकर, आता आपण जी काही नावं घेतली, गणेश आहे, विठ्ठल आहे, दत्त आहे, खूप साऱ्या, काली, लक्ष्मी, सरस्वती आहेत, अनंत देवता आहेत. या सगळ्यांची अनेक रूपं पण आहे. प्रत्येकाची काही विशिष्ट उपासना पण आहे. त्याच्या जवळ जसं मग अशी म्हटलं की आपण सरस्वतीची उपासना शाळेत मुलाला घातलं की लगेच तिची उपासना करायची, कारण ती विद्येची देवता आहे. एखाद्याला खरंच शक्तीची उपासना करायची तर त्याला सांगतो बाबा मारुतीची उपासना कर, रोज सूर्यनमस्कार घाल, म्हणजे तुला शक्ती प्राप्त होईल. त्या देवतेजवळ असणारी गोष्ट आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी ते आपण करतो. अनेक या अशा अनेक रूपं, त्यांची प्रत्येकाची विशिष्ट उपासना, त्या उपासनेचे काही नियम, त्या उपासनेच्या काही वार म्हणा, तिथी म्हणा, पद्धती म्हणा, अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे पुराणांमध्ये, वेदांमध्ये, परंपरेमध्ये सांगितलेल्या गेलेल्या असतात. आता या सगळ्या गोष्टी सांभाळून अगदी काया वाचा मनोभावे श्रद्धेनं पूजन करणारे, उपासना करणारे भक्त असतातच. हे जे आहेत हे पहिल्या प्रकारचे उपासक आहेत. 4 प्रकारच्या उपासकांमधला पहिला जो सांगितलाय देवव्रतः देवान यांते. तर असे जे श्रद्धेनं ती गोष्ट मिळवण्यासाठी त्या देवतेची पूजा करतात. शंकराचा उपासक असेल तो शिवलोकात जातो, विष्णूचा उपासक असेल तो वैकुंठात जातो. अशा प्रकारे पहिल्या प्रकारचे जे उपासक मंडळी आहेत, ज्या प्रकारची उपासना ते करतात त्याप्रमाणे त्यांना तो लोक प्राप्त होतो, असं स्पष्टपणानं भगवंतांनी म्हटलं. दुसरा जो प्रकार सांगितला पितृजना. हे कोण आहे तर जे लोक श्राद्ध करतात, पक्ष करतात, पिंडदान करतात, तर्पण करतात, ही मंडळी पितृलोकामध्ये जातात. आपण आता त्याचं सविस्तर वर्णन पाहणार. तिसरा प्रकार सांगितला भूतेजा. आता हे सगळं जे आहे ती वाईट म्हणजे अघोरी विद्या करणारे लोक आहेत. भूत, प्रेत, पिशाच झाडावरती राहिलेले आहेत आणि वाईटच अघोरी गोष्टच करणारे आहेत. पण त्याची पण एक उपासना असते, वाईट गोष्ट करण्यासाठी पण असते. खरं तर हा वामाचार वाईट गोष्ट आहे, हे करू नये असं चुकीचं कर्म आहे. पण तरीही काही मंडळी ते करतात, असे अघोरी प्रकार करणारे असतात. तर यांचं मृत्यूनंतर काय होतं तर भूत पिशाची योनीतच ते जातात. वाईट कर्म करणारे वाईट ठिकाणीच ते जातात. आणि मध्याजीना भगवंताचे निर्गुण निराकार भगवंताची त्या ईश्वराची उपासना करणारे जे आहेत ते मात्र भगवंत म्हणतो की मलाच प्राप्त होतात. आणि मग स्वाभाविकच आहे, मलाच प्राप्त होतात म्हणजे त्यांचं पुन्हा येणं जाणं, जन्म मृत्यूच्या चक्रात अडकणं हे नक्कीच नसतं. आता 4 प्रकारच्या उपासकांमधल्या पहिला ठीक आहे, तो भोळा भक्त आहे बिचारा, त्याला वाटतं त्या देवतेची उपासना करतोय. तर सुरुवात त्या भोळ्या भक्ताकडून होणं अगदी आहे. पण जेव्हा आपल्याला कळतं की ते परमात्म्याकडेच जाणार आहे तेव्हा आपल्या लक्षात येतं, मी सुरुवातीला म्हटलं तसं, की अजूनही आम्हाला वाटतं की नाही गुरुपौर्णिमेला घळीतच गेलं पाहिजे, अयोध्येचं राम मंदिरच एकदा बघून आलं पाहिजे. मग जर का परमात्मा सगळीकडे आहे तर आम्हाला घरात बसल्यावर पण अयोध्या दिसली पाहिजे, आम्हाला घरातच समर्थांचं दर्शन झालं पाहिजे, आम्हाला इकडे तिकडे धावण्याची गरजच नाही वाटता कामा. असं जेव्हा घडेल तेव्हा मग आपण असं म्हणू की तो पहिल्या प्रकारच्या उपासकाच्या ऐवजी प्रगती झाली आणि 4थ्यापर्यंत. मधल्या दोघांचा विचार वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायला पाहिजे. आपण की वामाचारी नाही, वाईट गोष्ट करावी, कुमार्गाने जावं, अघोरी काहीतरी गोष्टी कराव्यात याबद्दल काही विचार फारसा करायचं गरज आहे. 3रा प्रकार तर आपल्या दृष्टीनं काही कामाचाच नाही आहे. दुसऱ्यामध्ये सुद्धा आपण जे काही पितृलोकात जाणं त्यामधला आपण विचार करू की श्राद्ध, पक्ष, तर्पण करणं वगैरे जे आहे तर असं करणारे पितृलोकात जातात आणि आपली परंपरा चालू ठेवतात. त्याचा पण विचार थोडक्यात आपण करू. पण आपल्याला जो खरा विचार करायचा तो भगवंत म्हणतोय की मला जे खरं म्हणजे जाणतात, निर्गुण निराकार भगवंताला जे जाणतात त्या निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करतात. सर्वानुभूती तो आहे, सर्व जीव मात्रांमध्ये, सर्व चर अचलांमध्ये जिकडे तिकडे हा परमात्मा भरलेला आहे असं ज्याला खात्रीपूर्वक वाटतं त्याला काय होतं तर तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. कारण तो अनन्य भक्त, न अन्य, इतकं अनुसंधान त्याच्याशी जोडलेलं आहे
की त्याचं जिकडे तिकडे अगदी सुरुवात करताना आपण त्या अनन्य भक्ताचं वर्णन केलं, यत्र तत्र सर्वत्र, जिकडे तिकडे तो आहेच आहे असं ज्याला कळेल. आता या 4 उपासकांबद्दलची अधिक माहिती आपल्याला घ्यायची आहे, पण आज आपण इथे थांबणार आहोत. विचार करून ठेवायचा की भगवंतांनी 4 उपासक सांगितले, चौथ्याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि तो विचार करणाऱ्यांचं आपण 22व्या श्लोकात पाहिलं की योगक्षेमं वहाम्यहम्. असा परमात्मा ज्यांना कोणाला कळलेला आहे त्या भक्ताचा योगक्षेम मी करतो. त्याला जे काही मिळत नाहीये ते मी मिळवून देतो, जे मिळवून दिलेलं आहे त्याचं मी रक्षण करतो, असं भगवंतानी खात्रीपूर्वक आपल्याला सांगितलं आहे. त्यामधले टप्पे आपण घेतले. आता या 4 उपासकांमधला हा जो चौथा टप्पा आहे त्याच्यासारखं बनण्यासाठी आपण काय करायचं, या 3 टप्प्यांना कसं बाजूला करायचं, आणि योगक्षेमं वहाम्यहम् हा जो भगवंतानी शब्द दिलेला आहे तो योगक्षेम माझा पण भगवंत वाहतोय याची खात्री आपल्याला कशी पटवून घ्यायची याचा विचार आपण पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.